हॅलो नमस्कार, मी वृषालीज ब्युटी सलून या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मैत्रिणींनो, आपण पार्लरमध्ये ब्लीच करण्यासाठी जातो। ब्लीच का करतो तर ज्यांच्या फेसवरती अशी काळी लव असते, त्याने चेहरा त्यांचा असा टॅन किंवा काळवंडलेला दिसतो, तर ती काळी लव जी असते ती झाकण्यासाठी आपण ब्लीच करतो। तर ब्लीचमध्ये पण भरपूर प्रकारचे ब्लीच असतात, तर ते आपण कोणत्या प्रकारचे ब्लीच वापरतो याबद्दलचा मी व्हिडिओ तुम्हाला आज शेअर करणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मैत्रिणींनो, माझ्याकडे हे गोल्डन ग्लो म्हणून एक ब्लीच मी आता माझ्या पार्लरमध्ये मी आणलेले आहे। तर अशा प्रकारचा हा टीन आहे, यामध्ये ब्लीच क्रीम आहे आणि हे ॲक्टिवेटर आहे। तर हे गोल्डन ग्लो जे ब्लीच आहे, आपण हे ब्रायडलला सुद्धा वापरू शकतो किंवा ज्यांची फेअर स्किन असते त्यांना सुद्धा आपण हे वापरू शकतो। दुसरा प्रकार जो आहे तो डी-टॅन ब्लीच। हे जे आहे हे डी-टॅन ब्लीच आहे। तर ज्यांचा फेस खूपच टॅन झालेला आहे, उन्हामध्ये ज्यांचं वर्क असतं, तर उन्हातच आपला फेस जो असतो टॅन होतो आणि ते टॅनिंग करण्यासाठी आपण हे डी-टॅन ब्लीच करतो। दुसरा जो प्रकार आहे तो नेचर्सचं हे गोल्ड ब्लीच। हे खूप फेमस ब्लीच आहे, फार पूर्वीपासूनचा हा ब्रँड आहे आणि बहुतेक पार्लरमध्ये हे ब्लीच केले जातं। तर अशा प्रकारे मी आता सध्या तरी माझ्या सीझनमध्ये मी हे 3 प्रकारचे ब्लीच क्लायंटचे करणार आहे। तसे अजून भरपूर प्रकारचे ब्लीच आहे, ऑक्सी ब्लीच सुद्धा असते, ते सुद्धा चांगल्या ब्रँडचे आहे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्यात बिफोर आणि आफ्टर क्रीम असतं, ते तुम्ही लावलं तर तुम्हाला जास्त इचिंग वगैरे फेसवरती होत नाही। तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचं जर ब्लीच वापरलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्किनला रॅश वगैरे येत नाही। फक्त ब्लीच करताना काळजी काय घ्यायची तर चेहऱ्यावरती ना कुठे खरचटलेलं खरवडलेलं असू नये किंवा जास्त पिकलेले पिंपल्स असतील किंवा पस्ती पिंपल्स असतील, पिंपल्समुळे जर चेहऱ्यावरती खड्डे पडलेले असतील तर तिथे तुम्ही ब्लीच शक्यतो करू नका, त्याने तुमचा चेहरा अजून लाल होऊ शकतो किंवा रॅश येऊ शकतो, तर याची काळजी घ्या। तर तुम्हाला हा ब्लीचचा व्हेरियस टाईप्स ऑफ ब्लीच मी दाखवला आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला का, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसं मी तुम्हाला आता ही ब्लीच मी कशा प्रकारे वापरणार आहे क्लायंटवरती याचासुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेल, तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा। चला तर मग बाय बाय, थँक्यू।